हॅलो फ्रेंड्स, सो आज आपण बनवत आहोत प्रॉन्स ग्रेव्ही नाही बनवायची आहे, बनवणार आहोत प्रॉन्स मसाला, म्हणजे नॉट मसाला, प्रॉन्स असंच फक्त शॅलो फ्राय करायचं तव्यात। त्यासाठी मी घेतले आहेत लसूण, आलं आणि कांदा, यांना बारीक असं चॉप करून घेते। पॅन मध्ये घेऊया ऑइल टाकून, थोडं ऑइल टाकायचं आहे आणि मस्तपैकी आपलं जे बारीक आपण जे चॉप करून घेतला आहे ते टाकून देऊया। कांदा, लसूण आणि अद्रक, अजून कांदा घालते मी थोडा, अजून थोडा कांदा घालून घेते आता। मस्त याला आता मिक्स करून घेऊया। चला मस्तपैकी आपण टोमॅटो पण करून घेऊया आता मॅश। मस्त बारीक झालाय टोमॅटो पण, आता हे पण आपल्याला टाकायचं आपल्या कांद्यामध्ये। चला तर मग आता आपण या स्टेजला टाकायचं आहे मीठ आपल्या अंदाजाने टाकून घ्यायचं आपण। मीठ झाल्यानंतर आपण टाकून घेऊया ह्याच्यामध्ये जे बारीक चॉप केलेला आपला टोमॅटो आहे तो। मिक्स करून घेऊया। आपण टाकून घेऊया थोडीशी हळद, टाकून झालेली आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंसं आता टाकत आहे आगळ, कोकम आगळ, माझ्याकडे आहे हे कोंडा घाट कोकम आगळ, थोडंसं आपण हे टाकून घेऊया। मस्त जरा आंबट असं मस्त लागतं जरा टेस्टला, थोडं जास्तच टाकलं मी। घेऊया मिक्स करून। चला जरा आपण घेऊया आपले फ्रेश कढीपत्ता घेऊया। बघा मस्त हवा सुटली आहे। कढीपत्ता वॉश करून घेऊया कढीपत्त्याने। मस्त पैकी कढीपत्ते आणले फ्रेश आपले गार्डनचे, वॉश करून टाकूया आता आपल्या कांदा, टोमॅटो, लसूण, आलं। चलो कढीपत्ता पण गेली यामध्ये, थोडं हलवून घेऊया मस्त आहे ना। आता कांदा, लसूण, टोमॅटो हे सगळं शिजलं पाहिजे, थोड्याला आपण शिजायला ठेवूया तेल सुटेपर्यंत, आणि नंतर मग आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचा मसाला आणि कोळंबी। आता या स्टेजला आपण थोडंसं टाकून घेऊया, माझ्याकडे आहे पोटेचा मालवणी मसाला पावडर। जास्त पण नाही टाकायचं आहे का, मला जास्त स्पायसी नको आहे, थोडासा आपण टाकलंय हा मसाला आणि मस्तपैकी ह्याला आता करूया मिक्स। वाव मस्त सुगंध सुटलाय, मसाला एकदम छान आहे पोटेचा। थोडा आता आपण ह्याला परत शिजून द्यायचं आहे। सो आपली जी कोळंबी आहे त्याला आपण थोडंसं मॅरिनेशन करून ठेवूया। त्याच्यामध्ये आता आपण टाकायचं आहे मीठ, थोडंसं मीठ टाकलंय मी, आणि त्यात टाकत आहे हळदी पावडर, हळद, घरी बनवलेली आपली अद्रक लसूणची पेस्ट। याला मस्तपैकी आता मी मॅरिनेट करून घेते। असं मस्तपैकी बघा मी मॅरिनेशन करून घेतलंय। आता ह्याला आपण रेस्ट करून घेऊया अर्धा तासासाठी ॲटलिस्ट, आणि चला पुढच्या तयारीला लागूया। मस्त आता ह्याला तेल सुटलंय, मी जास्त तेल टाकत नाही। आता ह्याच्यामध्ये मसाला जरा चिकटलाय खाली, आपण थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं
साधारणपणे आपला जो चिकटलेला मसाला आहे तो आपण काढून घेऊया. वाव, किती मस्त त्याचा स्मेल येतो. आता झालंय. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपल्या मॅरिनेट केल्या होत्या अर्ध्या तासापूर्वी कोळंब्या, प्रॉन्स. चला, प्रॉन्स पण झाले टाकून. बघा किती मस्त मोठे मोठे पीस आहेत. बघा, मिक्स करून घेऊया. आणि आता ह्याला आपण मस्त असं मिक्स करून झाकून ठेवायचं आहे एक 10 मिनटं. का कोळंब्या प्रॉन्स वगैरे शिजायला जास्त टाइम नाही लागणार. 5 मिनिटात आपले रेडी होतील. हे जरा मोठे आहेत साईजला, म्हणून मी 10 मिनिटाला झाकण करून ठेवून देते. आता त्याला झाकायच्या आधी मी थोडं एक विसरली होती, जे काही ते आपले बटाटे, स्वच्छ बटाटे धुवून घेतले. आणि मला वाटतं थोडंसं घट्ट आहे, त्यामुळे एकदम हलकंसं बघा. ज्यात आपण प्रॉन्स मॅरिनेट केले होते त्यात मी पाणी टाकून घेतलं गरम करून. ते पाणीसुद्धा टाकून घेते. एकदम जाड असं नको आहे मला, सो थोडंसं हलकीशी ग्रेव्ही पाहिजे की चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकतो. पण आता हे टाकून घेतलेत बटाटे मस्त. ह्याला सगळ्यांना मसाला लावून आत्ताच मस्त त्या प्रॉन्स एकदम घमघमाट सुटला आहे. वाव, हा तोंडाला पाणी सुटतंय. आता आपण ह्याला ठेवूया झाकून मस्त 10 मिनिटं. शिजू देत बटाटे आणि प्रॉन्स. चला, झाकण घेते. ट्रान्सपरंट बघायला कसे शिजतात आपले प्रॉन्स. चला, करूया नंतर ओपन. अजूनच मजा येईल आपल्याला आपले कोळंबी मसाला खायला. वाव, बघा किती मस्त झाले. दिस इज परफेक्टली कुक नाव. मस्त एकदा मिक्स करूया. आणि ह्याच्यावरती येईल आता लास्ट इन्ग्रेडियंट, सांगते तुम्हाला. चला, टाकून घेऊया लास्ट इन्ग्रेडियंट, फ्रेशनेस, कोथिंबीर. किती मस्त दिसतंय ना, टेम्पटिंग एकदम. मिक्स करून घेऊया. चला, रेडी आहे आपलं प्रॉन्स मसाला. भूक लागली आता. चला चला, बाय. खाऊन घेऊया मस्त प्रॉन्स. बघा, वाव, हे बघा, डिलिशियस. बाय.